नाही नाही पोट पण दिसतंय कोमल. गिफ्ट आता पाहिजे आहेत वॉच आणि खूप सारे तुला खूप एक्सपेन्सिव्ह गिफ्ट भेटणार आहे ते पण पुढच्या वर्षी भेटेल का? ओ माय गॉड. अय्या नाही नाही हे असं नाही पाहिजे. सो हे गाईज वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनल. सो बॉबीचा बर्थडे होऊन झालेला आहे, एक दिवस कम्प्लीट. छान बर्थडे झाला कारण की आपण स्वामी समर्थाच्या दर्शनाला गेलेलो आणि खरं सांगू तर खूप छान वाटलं, असं पीस वाटलं, खूप भारी वाटलं, खूप भारी दर्शन. यस. बघा तुम्ही माझा हात जो आहे तो फ्रॅक्चर आहे तुम्हाला माहिती आहे, तरी पण माझी बायको जी आहे तिने तिचे कपडे कसे काढून ठेवले थोडा. हा तर मी थोडी तुला बोलले की तू असे कपडे हिने काढून ठेवलेत आणि मला बोलते की कपडे ठेव. किती ढोंग करेल ना हा माणूस, याला असं एका हाताने. अरे पण बॉब मी तुला सांगितलंच नाहीये, हाताला त्रास होतोय पण मला हे ठेवायचंय का? कारण बायकोचा चुकीचा आहेस तू, तुला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून मी वर काढून ठेवलं. कारण की तुला ब्लॉग चालू होताना तुम्ही बघितलं मी काय करत होतो, काय करत होतो मी? हा त्याचे कपडे काढत होता. काढत नव्हतो ब्रो. बॉब मी तुला बोललीच नाही पण ठेवायला. हा ना फक्त सिंपती घेणार आहे, याला सिंपती हवी आहे. त्याला बोला की बॉबी खूप चांगला आहे बिचारा. ऍक्च्युली ना घेणार आहे, एक मिनिट मी सिंपती घेणार आहे. आता तुला दिसतंय ना, मग मी ब्लॉग काढते ना, 2 मिनिटं थांब ना. तुम्हाला बोलते का? नाही ना थांब थांब, ठीक आहे थांब, बोलते का? ठीक आहे चल, तुझी 2 साठा ठेवून झाला ते 3री साठी ठेवतोय मी. येस गाईज, तर बॉबीचा बर्थडे आपला चांगला सेलिब्रेट नाही झालाय बिचाराचा. म्हणजे चांगला म्हणजे काय, त्याला माझ्याकडून एक्सपेक्टेशन होते की मी त्याला सरप्राईज द्यावं, असं त्याचे एक्सपेक्टेशन होते. मला दुसरं लग्न करायचं पण रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है. मी त्याला सगळ्यात छान प्लेस सजेस्ट केलेलं की तुला आशीर्वाद हवाय स्वामींचा, तर एकदा आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊन येऊया. पहिला बर्थडे असं बॉबीचा गेला की स्वामींचं दर्शन झालंय आणि खरं सांगू खूप छान वाटलं. आणि आम्ही दर्शन करून डिरेक्टली आलेलो आहोत माझ्या बहिणीच्या घरी, म्हणजे प्रिया के प्रीतमच्या घरी आलेलो आहोत. त्यांनी आम्हाला जबरदस्ती घेऊन आले, ते जबरदस्ती बोलले. माझ्या बटल्या बायकोचा हात दुखलाय. खरंच दुखलाय असं पकडून, असं मला माहितीये. बघा पण मला असं पकडून, मला हिच्या भावना समजतात पण हिला माझ्या भावना नसते समजले तर मी आज तुझ्या सोबत असते का? कैसा लगा मेरा मजाक? बॅग ठेवून झाली, आता हे थोडेफार कपडे आहेत ते ठेवतो मी. नको 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 तू नको करू. अजून बाकी बॉब, तू पॅकिंग कुठे करायला चालला? ऍक्च्युली काय झालं माहितीये का, आम्ही ना आमचं हे काळा दिसत असेल पूर्ण डार्क सर्कल्स. ऍक्च्युली झालं असं की हा माणूस झोपलाय कम्प्लीट, पण मी आणि माझी बहीण झोपलेली नाहीये गाडीमध्ये, जरा 2 मिनिटं सुद्धा झोपलेली नाहीये. आणि इथे आम्ही आलो ना, ते लोक गप्पा मारत बसलेले, गप्पा मारायला मग आम्ही पण रमलो यांच्या गप्पा. असं झालं आणि आम्ही झोपलो नाही, फक्त कोको आणि हे तिघं झोपले. आता सांगतो ही झोपली का नाही मी तुम्हाला सांगतो. एसी जी आहे ना ती बंद होती आणि मला गरम होत होता ना, तर ही मला हवा घालत बसलेली. काही मग झोपली का नाही काहीही. असं झालं ना की मला गाडीमध्ये झोप नव्हती. मग हे असं सांग ना, मग ते झोपली नाही ना मी. मग मला हवा घालत नाही बसलेलीस तू. सो तुझा पॉइंट असं नाही की आम्ही कुठेतरी बाहेर. पण मी बॉबीला अजून काही सरप्राईज दिलेलं नाही आणि माझ्याकडे तसं द्यायला काही आहे पण नाही बिचारायला. मला गरीब बायको आहे माझी, पण मी खूप गरीब आहे बिचारी. आपण मला पॉकेट मनी देत नाही हा मला, तर मला हा. तर आपण व्लॉग जो आहे तो स्टार्ट केव्हा झालेला आहे, असं नाही की आम्ही बोललो लाईक शेअर सबस्क्राईब नका करू तर तुम्ही नाही करणार. लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की बॉबीचा बर्थडे आहे तर त्याला आज थोडंसं गिफ्ट द्या. हरामी हो बेटा. बघ हा आमचा कोकोचा पोपोई आहे. कोकोनी याचं नाव पोपोई ठेवलंय आणि याला खूप काही फीडिंग केली आहे, जेवण वगैरे फीड केलंय. बघा हा एवढा मळालाय, हा एवढा घाण झालाय बिचारा आणि तो खूप सुंदर बोलतो पोपोई. मी कुठेतरी बाहेर चाललोय, बॉबी आम्हाला पार्टी देतोय, छोटीशी ट्रीट देतोय जेवणाची. डिनर ट्रीट आहे, डिनर ट्रीट. काल पिझ्झा वगैरे खाल्ल्यानंतर पण जेवणात खाते का? म्हणजे इथे आल्यावरती काहीतरी खायला पाहिजे की नाही? नॉनव्हेज खायचंय. हा
बिचारायला मी काहीच दिलं नाही ना, मला खूप वाईट वाटतं. अरे बाबा ठीक आहे ना, दिलं तर दिलं नाही, वरून तू 10वेला का बोलून दाखवते. खूप वाईट वाटते पण मला पाहिजे, मला माझ्या बर्थडेला पाहिजे. माझा बर्थडे पण खूप पटकन येतोय, मला पाहिजे बस. तुम्ही कधी पण नोट केलं असेल की ही माझा वाढदिवस कधीही सेलिब्रेट करत नाही, पण मी हिचा वाढदिवस म्हटली बायको माझी, पण मी हिचा वाढदिवस एवढा आनंदाने उत्साहाने साजरा करतो की तिला असं काहीतरी त्या दिवशी स्पेशल वाटलं पाहिजे की हा की हे मेरा स्पेशल डे, असं मी तिला ट्रीट करतो, वागतो, काहीतरी प्लॅन करतो. पण माझ्या नशिबात अशी बायको लिहिली. ऍक्च्युली याला पाहिजे गिफ्ट. खरं सांग. नाही असं काय नाही. चल ठीक आहे, तुला काय पाहिजे बोल. चल ना चल ना, चल तुला क्या चाहिए बता. एक हाथ से लंगड़ा है, इसके मतलब ऐसा नहीं. क्या चाहिए तेरे को बता. सर से भी मार सकता हूँ. नहीं मार सकता. तेरे को क्या चाहिए बता. दे आता तुझ्या सहखुशीने काय देशील. खटवा देऊ खटवा. ओ मेजी पोको अरे बापले, पोपोई लाजली वाटतं का कंटाळली जो आंघोळ करून. ए मेजी पोको पाईस कुठे पोपोई कुठे. हाय कोको. हाय कोको, मी पोपोई. तू काय करतो कोको. पोपोई बोल बोल. पोपोई तू बोल. सिरियसली पोपोई. मी फर्स्ट टाइम ऐकलं ब्रो. मी काय बोलतो, जूनच्या महिन्यामध्ये नाताळ आलाय. मग जिंगल बेल. कपडे संपले आणि तर 2 दिवसाचे. कारण माझी बायको जरा बारीक झाली आहे ना, तर तिला परफेक्ट येतात कपडे. मी तरी मग बारीकच झाली. स्मॉल साईज आहे. स्मॉल पोट किती उशीर आतमध्ये घ्यायचे. नाही घेतलं पोट. ओके. ऍक्च्युली माझ्या बायकोला ना असं वाटतंय की अशी खूप सुंदर असं कोकण कन्या, म्हणजे स्वर्गातून आलेली कोकण कन्या, पण ही निघाली अब्बा जब्बा डब्बा. स्वर्ग से उतरी हुई कोकिल कंठी अप्सरा लग रही हो. काय ग काय घातलंय हे. अरे इथे स्मॉल साईज आहे बॉब. म्हणजे ही ऍक्सेप्ट करते की ती जाड झाली. मग मी कधी जाड झाली. आता ते वर्ष झालं मला. नाही पोट पण दिसतंय कोमल. हो दिसतंय आता. बापरे, कुठे गेलेला तू. पोट का दिसतंय तुम्हाला माहिती आहे. सांगायचं नव्हतं कोमल. नाही सांगायचं नव्हतं. आपण खाऊन माजली आहे तुमची बहीण. काय गुड न्यूज वगैरे काय नाही. तुमची बहीण खाऊन माजली. हा ना बघा, खरंच असं वाटतं कोमल 1-2 महिन्या एवढं पोट आहे तुझं. असू पण शकतं. बापरे काय हो हे काय चाललंय. असू शकतं कसं. हा खाऊन माजले बोललाय. फाटिकल. शर्ट युअर माउथ अँड शर्ट युअर. सिरियसली शर्ट युअर माउथ. खाणं जरा बंद कर. मी आता डाएट करते ना, तरी पण तुम्हाला सांगू माझं 65K फॉलोअर झालेत. 65K झाला ना. हा 65 के. तुझे अक्कल है? तू क्या बोल रही है. चुप हो जा. 7वीं फेल. चुप. 65 kg माझं वेट झालेलं आणि आता जे आहे ते 57 आहे. तर मी 4 किलो कमी केलेलं आहे. यस बघू शकता तुम्ही. आता रिसेंटली मी 4 केलंय. माझं मध्ये थोडं बघू शकता. या बघू शकता तुम्ही. नाही हे नाही. हा आता आम्ही निघालोय बाहेर कुठेतरी जाण्यासाठी स्पेशल. बॉबी आम्हाला ट्रीट देतोय बर्थडे पार्टी. आणि ह्यांचा केक कटिंग राहिलेला आहे. तर बर्थडे पार्टी झाली ना आपली. तरी आमच्याकडून जेवण आहे. नाही तुम्ही आमच्याकडे जेवण आमच्याकडे. पार्टी ज्याची बर्थडे असते घ्यायची असते. पागल. हा यांनी केक नाही कट केलं म्हणून तर बोलले पार्टी घ्यायची असते.
आणि आमचा कोको रेडी झालाय नवीन कप्पे घालून. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे एवढे ट्रॅव्हलिंग करून आले आहेत तरी सुद्धा कोणी झोपलं नाही. कोणीच नाही झोपले, फक्त कोकांग झोपला आणि हे दोघं झोपलेत गाडीमध्ये. भाऊजी आणि बॉबी यांची कंप्लीट झाली एकदम. आम्ही दोघी जागीच होतो. आम्ही दोघी रात्रभर जागे, आता पण आम्ही नाही झोपलो. बॉबी भावाचा बर्थडे हा 7-8 दिवस किंवा महिनाभर चालतो. बॉबीचा बर्थडे ऍक्च्युली महिनाभरच चालतो कधीही. काय काय नाही पुढे नाही यायचं. नाही ना, मी घेणारच नाही तुला पुढे. तू गाडी नाही चालवू देत मला. चालव देशील त्या माऊला सांगतोय तो. जवा जवा नाही म्हणजे हात करून ते पण चालू बघ ना. तू त्याच्या भाषेत काहीतरी बोलतोय पण आपल्याला काही समजत नाही असं विषय. विषय पण तो जोर लावून भांडण करतोय. भांडण करतोय की मला काय तू घेऊन नाही गेला पुढे. बॉबी तुला काय गिफ्ट पाहिजे? ओ माय गॉड. अय्या पाटली. नाही नाही हे हे असं नाही पाहिजे तुला कधी. सॉरी गाईज, नॅचरल कॉलिंग. अरे हे वाजलं. अय्या परत पडली. वाजलं हे बघ. अच्छा वाजलं. तुला ना गिफ्ट काय हवंय? पहिला तर मी तुम्हाला ट्रीट देतोय. ट्रीट देतोय. काय म्हणतात त्याला? ट्रीट देतोय. तुम्हाला पाहिजे ते ऑर्डर करू शकता आणि पाहिजे पण ते तुला खाऊ गिफ्ट काय शकता. हवंय? ओ माय गॉड. मला गिफ्ट आता पाहिजे आहेत वॉच आणि खूप सारे नाही 2-3 तुला वॉच. खूप एक्सपेन्सिव्ह गिफ्ट भेटणार आहे, ते पण पुढच्या वर्षी भेटेल. का? छोटा कोकांग. गिफ्ट ऑर्डर छोटा कोकांग मला गिफ्ट मध्ये नव्हतो. मला हा बस झाला. हा माझा छोटा भाऊ. छोटा भाऊ किंवा छोटा कोमल. छोटी कोमल. पक्का ना. पण माझ्या कोकांगला बघ हा ब्लॉग आहे, हा प्रूफ आहे. हा ब्लॉग. हा ठीक. 1 वर्षानंतर हा ब्लॉग पुन्हा पाहायचा. हा शब्द आहे. आम्हाला गुड न्यूज पाहिजे म्हणजे पाहिजे. बस झालं. बघ आता माझ्या लिसन माझ्या वाढदिवसानिमित्त तू हा जो पटेली केलेली हा, आहे तूच ती gift पटेली दिलंय. आता जस्ट असं बोलले रे, चांगलं वाटेल असं म्हणून. अच्छा ओके. पण मग काय चल बघूयात. बघूयात. अरे यार. आम्ही जाऊन आलो, आम्ही पार्टी वगैरे करून आलो, आम्ही खूप पोटभर जेवून आलो. ऍक्च्युली ना विषय असं झाला की आम्ही फक्त खाल्लं तंदुरी. ओके, एक तंदुरी मागवली आणि 2 ऍपल लॉलीपॉप आणि 2 रेडबुल आणि थम्सअप प्यायलो. किती झाला असेल बिल? किती अंदाज लावा पटापट, अंदाज पटापट, तर पटापट. सांगा. अंदाज असेल 1000. ऍक्च्युली आम्हाला काय वाटलं माहितीये का, आता आपण कुठल्या मुंबईच्या पण एखाद्या क्लबला गेलो, पबला गेलो किंवा मोठ्या बार आणि रेस्टॉरंटला गेलो तरी सुद्धा एवढंसं खाल्ल्याने बिल मोस्ट ऑफ 2000-2500 होईल. एकदम जास्त बोललो, एकदम हाय फाय. 2000-2500 होईल. आमचं बिल किती झालं असेल? आमचा बिल झालेला आहे इथे 3500. आणि 3.5 बिलचा विषय नाहीये. ऍक्च्युली तिथे रेडबुल अवेलेबल नव्हते तर आम्ही बोललो 2 रेडबुल घेऊन या. तर बाहेरून ते रेडबुल घेऊन आले. तर रेडबुल भेटतो भाऊ 150 रुपये. तर लावून तुम्ही 200 लावा, 250 पण लावा, 300 पण लावा. बाहेरने लावले डायरेक्ट 350 रुपये. आणि ह्याच प्रकारे आम्ही पिलेत 2 रेडबुल. म्हणजे तुम्ही विचार करा की आमचे रेडबुलचे 700 रुपये झालेत ना. 700. तंदुरी 700 रुपये, ऍपल लॉलीपॉप 600 रुपये आणि येस येस. ते तर आरामात 10,000 बिल लावलं असताना आज भाऊला बर्थडे दिवशी रडायला लागला असतं. नाही असं काय नाही. बघ पैसे द्यायला मला काय वाटत नाही. 3500 दिले ना, सिरियसली बाबांची शपथ मला काहीच वाटलं नाही. पण मेन विषय असा आहे की ते 3500 रुपये माझे वसूलच झाले नाही ना ब्रो. हा बरोबर. मी त्या गोष्टीने एन्जॉयच नाही केलं. मला म्हणजे खाल्ल्यासारखं पण वाटलं नाही. मोस्ट ऑफ नाईट क्लबला मुंबईला असेल एवढा एक्सपेन्सिव्ह, असं नाही की नसेल, पण तिथे वर्थ असेल पैसे दिले. वर्थ असेल एक्झॅक्टली. इथे नव्हते, काहीच नव्हतं, कोणच नव्हतं, आम्हीच होतो एकटे. ऍक्च्युअली ना त्यांच्याकडे कोण नव्हतं म्हणून त्यांनी आमच्याकडून वसूल केलं. का बर्थडे हमारा अच्छा गया कि बुरा, कमेंट्स करके जरूर बताना.
ठीक आहे काय हरकत नाही. पण मे बी तुम्ही अलिबागला येत असतील किंवा तुम्ही टुरिस्ट असतील तर मी सजेस्ट करेल आमचा रिव्ह्यू या. तुम्हाला जायची इच्छा असेल तुम्ही जाऊ शकता. ऍपल लॉलीपॉप 500 रुपये. ऍपल लॉलीपॉप मला पाणी नाही, बॉटल रेडबुल वगैरे मला नाही जमल्या. म्हणजे मला वाटलं अरे एवढं. आणि रेडबुल कसं ना ते मोठंवाला येतं ना रेडबुल, ते एक्स्ट्रा वाला असतं भाऊ. हा मी नाही होता, छोटा होता हा तो मोठावाला पण नव्हता की आपण त्याचं बिल एवढं लावणार असतं. आपल्या विरारला मग आपण एवढं म्युझिक फ्रेंडली बनायचं बोलेल. बाप रे काय त्या बिल वन डिस्कस चाललंय. पण भावा जीवाला लागला ना, आम्ही खाल्लं नाही ना. 1000 रुपये गेले तरी काय वाटत. या ठिकाणी तुम्ही पण असतात, तुम्हाला पण जीवाला लागला. म्हणजे खाऊन सॅटिस्फॅक्शन मिळतं ना की ठीक आहे, किंवा चला जाऊ द्या. पोट पण नाही भरलं. एक असा मेनू खाल्ला जो आम्ही आजपर्यंत आयुष्यात कधी खाल्लेला नाही आणि त्यांनी सॅटिस्फाय केलं. कच्चं आहे ते, आम्ही रिपीट दिलं होते. तिकडचं आम्ही चांगलंच बोलणार. आमच्याकडे विरारला ओशन बार आहे, तिथे आम्ही ना तंदुरी नेहमीच खात असतो. एवढी छान आहे ना, खूप सुंदर, एवढी भारी ना, ज्युसी एकदम. आणि तो लाईव्ह सिंगिंग वरतून सिंगर एवढा भारी गाणं गातो, एकदम सुकून आहे. इकडे मला असं झालेलं मी कधी बाहेर निघू. इथं सिरियस सांगतो मी तर एक टायमाला असं ना, म्हणजे कधी टेन्शन वगैरे असेल तिथे जाऊन चिल केलं ना, तर त्या सिंगरला ना कधी कधी मी 500 रुपये पण देतो. कारण ते सॅटिस्फॅक्शन भेटतं, थोडस रिलॅक्स माइंड, थोडं छान वाटतं. तर पैसे द्यायला काही वाटत नाही. इथे भाई न खाता कसं द्यावं. आणि आम्ही ना 2 लॉलीपॉप खाल्लेत फक्त. आणि वरतून ते तंदुरी पण रिटर्न दिली. आणि या ब्लॉग मध्ये मला तू गिफ्ट दिला नाही आणि आय होप की तू सेकंड ब्लॉग मध्ये मला काहीतरी देशील. कारण ब्लॉग बर्थडे झाला आता नाही, पण तू ब्लॉग चालू करताना मला बोलली की बाबू तुला काही पाहिजे. मला वाटलं की त्या गोष्टीचा ब्लॉग काढते. हो बोलला मला तुला काय पाहिजे, तर मी बोलले की ते कोको सारखं छोटं बाळ येईन पुढच्या वर्षी. मग ते खरंच देत असेल ते शपथ घे ब्लॉग मध्ये. शपथ विपत नाही घेत मी. सत्य आहे. शपथ विपत नाही. मग काहीतरी गिफ्ट दे. नाही रे बाबा, माझ्याकडे पैसे नाहीत. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि आय होप आमचा हा बिल सुद्धा तुम्हाला आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. आणि माझा वाढदिवस कसा सेलिब्रेट झाला हा नक्कीच कॉमेंट करून सांगा. बघू आता बर्थडेची सुरुवातच अशी झाली, आता वर्ष कसं जातो काय बाबी. अजून पार्टी द्यायची, अख्खा वर्ष बाकी. अरे हा मित्र बाकी. अरे देवा, मित्र बाकी आहेत, कितीतरी मित्र. फॅमिली बाकी आहे, रोहित बाकी आहे, मम्मी बाकी आहे, इथे घरचे बाकी आहेत, त्यानंतर अजून मित्र परिवार. बाबा बाबा बाबा. आणि बॉबीला काही गिफ्ट नाही घेतलंय मी तसं, पण काय बिचाराचा बर्थडे असंच गेला. रात्रभर ना मला एवढं वॉमिट झालं त्या लोकांना सांगा विचारा. खूप जास्त आता बरं वाटतंय मला. म्हणजे मी रात्री गोळ्या वगैरे दिल्या भाऊजींनी मला. मी झोपली मग नंतर आणि एवढं वॉमिट झालं ना गाईज, म्हणजे सांगू शकत नाही. मला एवढं कस तरी होतं, असं वाटत होतं आज मी काम खाल्लं असे आज माझं. रात्री 4 वाजता उठून वॉमिटिंग, डोकं एवढं दुखत होतं, एवढं. म्हणजे मला असं वाटलं मी आज गेली आहे, मी हायच नाही आज. शपथ असं झालेलं. मला वाटलं मी उठणार नाही उद्या सकाळी, असं फील होतं. म्हणजे आपण कुठे पण काय खातो ना, खरं किती पण हाय फाय असो, किती पण काय असो, मला असं वाटतं खूप दिवसात ठेवलेलं असं जेवण. कस्टमर नव्हते म्हणून लय दिवसात ठेवलेलं शिळं जेवण होतं.